जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यूभरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो। या ठिकाणी पहा, MSRTC प्रवास पास योजना, तर एसटी महामंडळाने एक प्रवास पास योजना हे उद्दिष्ट काढलेलं मित्रांनो। आणि हे प्रवास पास योजना कशी काढायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा मित्रांनो। हे पास कसं काढायचं, कुठं कुठं काढायचं आहे आणि पास बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा मित्रांनो। या ठिकाणी पहा, MSRTC प्रवास पास योजना। प्रवास पास योजना कसा काढायचा आहे या ठिकाणी तो सांगतो। या ठिकाणी पहा, किती रुपयात पास, तर पास साठी तुम्हाला किती रुपये लागणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि तिकीट खरेदी कशी करायची, या पास काढण्यासाठी तुम्हाला तिकीट खरेदी कशी करायची आणि तिकीट खरेदी करायला तुम्हाला कुठे जावं लागेल हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि पास काढल्यानंतर तुम्ही आवडेल त्या ठिकाणी तुम्ही प्रवास करू शकता मित्रांनो। ज्यांना पर्यटन याच्यामध्ये प्रवास करायचा आहे, कोणाला फिरायला जायचं त्या ठिकाणी तुम्ही या पासची योजना पास काढून तुम्ही प्रवास करू शकता मित्रांनो। आणि बसची माहिती, तर पास काढल्यानंतर तुम्ही लाल बसनी आणि शिवशाही बसनी कुठे कुठे जाऊ शकता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि किती दिवस करता तुम्हाला पास राहणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि पासचा वापर कसा करायचा आहे, तर पास तुम्ही काढल्यानंतर तर पासचा वापर प्रत्येक बसमध्ये कसा करायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि यामध्ये तुम्हाला या पास योजनेचे वैशिष्ट्य ते पण तुम्हाला सांगणार आहे। आणि योजनेचे उद्देश, तर योजनेचा उद्देश काय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो। ते संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ते व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून हे ते पास ते पण MSRTC प्रवास पास योजना ते पण काढू शकता आणि योजनेचा फायदा घेऊ शकता मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे। तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या MSRTC भरती एसटी महामंडळाने खूप अतिशय सुंदर प्रकारे ही योजना काढलेली आहे तुमच्यासाठी। ते पण सवलतीच्या दरामध्ये महाराष्ट्रात कुठे फिरू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, आवडेल तेथे कुठे प्रवास पास योजना, ही योजना एसटी महामंडळाने सुरू केली आहे। तुम्हाला योजनेचा फायदा घ्यायचा असेल मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती दिवस बस प्रवास करायचा आहे, बस कोणकोणत्या आहे आणि बस पास काढण्यासाठी लागणारी फी किती आहे ही पूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुमच्यासाठी खुशखबर आहे। महाराष्ट्रात एस टीने कुठे फिरा फक्त 585 रुपयामध्ये। तर मित्रांनो, तुम्ही 585 रुपयामध्ये महाराष्ट्रात कुठेही फिरू शकता। ही महामंडळाची सर्वोत्तम योजना आहे। तर MSRTC बस पास योजना, तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने MSRTC प्रवाशांसाठी 2025 पासून एक उत्कृष्ट पास योजना जाहीर केला आहे। कमी दरात प्रवास करण्याची संधी आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे मित्रांनो। ती योजनेचे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर योजनेचे वैशिष्ट्य पहा, तिकीट प्रकार, अर्धा पास साठी लाल बस आहे, अर्धा पास वाल्यांसाठी लाल बस आहे। तर कालावधी पहा 4 दिवस आहे, या ठिकाणी सांगितले 4 दिवस आहे। बस प्रकार पहा, लाल साधी बस रुपये पहा 585 रुपये। तर या ठिकाणी सांगितलेले महाराष्ट्रात तर कोणत्याही लाल साध्या बसमध्ये प्रवास करू शकता। तर अजून परत एकदा अर्धा पास, तर हे अर्धा पास शिवशाहीसाठी आहे, 4 दिवसाचा प्रवास आहे। शिवशाही आरामदायी बस 765 रुपये आहे तिची फी। कमी दरामध्ये शिवशाहीमध्ये कुठे तुम्ही महाराष्ट्रात फिरू शकता। तर पूर्ण पास पहा, पूर्ण पाससाठी शिवशाही बस आहे, 4 दिवस प्रवास आहे
आणि शिवशाही आरामदायी बस 1520 रुपयामध्ये तुम्ही शिवशाही बसमध्ये आरामदायी प्रवास करू शकता मित्रांनो. तर अर्ध्या पाससाठी या ठिकाणी 5-7 दिवसांचा प्रवास आहे. लाल बससाठी 7 दिवस. लाल साधी बस 1025मध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही लाल साध्या बसमध्ये तुम्ही प्रवास करू शकता. अर्ध्या पासवाल्यांसाठी शिवशाही बस आहे, 7 दिवसासाठी प्रवास आहे. तर शिवशाही आरामदायी बस आहे. 1515 रुपयामध्ये तुम्ही कमी दरामध्ये शिवशाही बसमध्ये महाराष्ट्रात कुठेही फिरू शकता मित्रांनो. तर पूर्ण पाससाठी पहा, शिवशाहीसाठी 7 दिवस प्रवास आहे. शिवशाही आरामदायी पास 3030 रुपये फी आहे आणि शिवशाही बसमध्ये आरामदायीमध्ये तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू शकता मित्रांनो. हे योजनेचे उद्देश आहे. योजनेचे उद्देश या ठिकाणी सांगितलं आहे कमी खर्चामध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या, कमी खर्चामध्ये प्रवासाची सुविधा. तर कमी दरात संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास करण्याची संधी, पर्यटनाला चालना, ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिक स्थळांना भेट देण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन. तुम्हाला कुठं ऐतिहासिक धार्मिक स्थळावर भेट द्यायची असेल तर तुम्ही या पासची सवलत तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, महामंडळाच्या महसूल वाढ, बस सेवा अधिक लोकपर्यंत पोहोचू, उत्पन्न वाढ. तिकीट खरेदी कशी करायची या ठिकाणी पहा, तिकीट खरेदी कशी करावी. स्थानिक बस स्थानकावर जवळच्या बस स्थानकावरून तिकीट सहज उपलब्ध करू शकता. ऑनलाईन सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. महामंडळाच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुकिंग करू शकता मित्रांनो. महामंडळाची वेबसाईट आहे msrtc.com. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मोबाईलवरून तिकीट बुक करू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पासचा वापर कसा करायचा या ठिकाणी दिलेला आहे. पासचा वापर कसा करायचा तर या ठिकाणी पहा, खरेदी केल्यानंतर पास 4 दिवस किंवा 7 दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो. 7 दिवसाचे आणि 4 दिवसाचे कालावधी असेल. लाल बससाठी अर्धा पास आणि शिवशाहीसाठी बससाठी पूर्ण पासचा वापर करावा लागेल. SC व खाजगी सेवामध्ये प्रवाशांसाठी परवानगी नाही मित्रांनो. तर बस प्रकारची माहिती या ठिकाणी दिली आहे. बसचे प्रकार, लाल साधी बस. वैशिष्ट्य सांगितले, सामान्य प्रवाशांसाठी की फायदेशीर व सोपी सेवा. शिवशाही बस वातानुकूलित आरामदायी सेवा, लांब प्रवासासाठी योग्य. अशा प्रकार आणि योजनेचा लाभ पहा. या ठिकाणी MSRTCने कमी दरात प्रवाशांची सुविधा उपलब्ध करून देत असले राज्यातील पर्यटनाला चालना दिली आहे. प्रवाशांना सोयीस्कर सेवा आणि महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी उत्तम संधी मिळणार आहे. तर मित्रांनो, MSRTCवाल्यांनी तुम्हाला जे ऐतिहासिक स्थळ, पर्यटन स्थळ तुम्हाला जर भेट द्यायची असेल त्या ठिकाणी तुम्ही पास काढून तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या बस सेवेची, पास सेवेची योजनेची माहिती होईल आणि ते बस पास काढून ते पर्यटनाला किंवा ऐतिहासिक स्थळाला भेट देऊ शकतील मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून तेही लोक MSRTC पास योजनेचे फायदे घेऊ शकतील मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.